चितळे बंधू. आमची वाटचाल सरळ आहे, तिरकी नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. शिंदे जास्त बोलत नाहीत, पुढची वाटचाल लवकरच कळेल, पवारांनी केलं होतं विधान. पुणे ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा. 14 ऑगस्ट पासून प्रत्यक्षात प्रवास करता येणार. सांस्कृतिक राजधानी ते उपराजधानीमधलं अंतर अवघ्या 12 तासांवर. रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर. येण्या-जाण्याचं बुकिंग एकत्र केल्यास रिटर्न तिकिटावर 20% सूट. फेस्टिवल स्पेशल आणि नियमित मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी योजना. डीजी प्रवेश ऑनलाईन ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात प्रवेश. येत्या 15 ऑगस्ट पासून मंत्रालयासाठी नवे नियम लागू. स्मार्टफोन नसणाऱ्यांसाठीही नव्या कार्यप्रणालीसाठी प्रयत्न. कबुतरांना धान्य घालू नये. मुंबईतील दादरमध्ये फलक लावून ट्रस्टचं आवाहन. तर कारच्या टपावर कबुतरांसाठी खाद्य घालणाऱ्याची गाडी जप्त. करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर उद्या आणि परवा बंद राहणार. देवीच्या मूळ मूर्तीवर तातडीनं संवर्धन प्रक्रिया करणार. अंबाबाईच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येणार. नागपूरच्या कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा देवीच्या मंदिराच्या दाराचा भाग कोसळला. 17 कामगार जखमी झाल्याची माहिती. दाराचं काम करत असतानाची घटना. जम्मू काश्मीरमध्ये शिंदेंच्या सेनेचं ऑपरेशन टायगर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुख मनीष सहानींचा आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा. कालच सहानी यांनी घेतली होती उदय सामंतांची भेट. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांसाठी शिवसेनेची सिंदूर महारक्तदान यात्रा. सांगली जिल्ह्यातील 1200 पैलवानांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही रक्तदान करणार. काश्मीर खोऱ्यात पहलगाम हल्ल्याचे पडसाद कायम. जगप्रसिद्ध दल लेकमधील पर्यटनावर परिणाम. चिंतेत असलेले शिकारा चालक पर्यटकांच्या प्रतीक्षेत. उत्तर काशीच्या दरालीमध्ये सलग 7व्या दिवशी बचाव कार्य सुरूच. आतापर्यंत 1126 लोकांना सुखरूप वाचवलं. दुर्घटनाग्रस्तांना 6 महिन्यांचं धान्य आणि 5 लाखांची मदत. नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा.